स्वप्न काही वेगळे असतात, पण प्रॅक्टिकल लाईफसोबत पुढे जाता जाता तुम्हाला त्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात. यू नेवर चूज युअर प्रोफेशन, युअर प्रोफेशन चूज यू. कुछ अच्छा भी हुआ तो तुम्हें ज़्यादा खुशी नहीं होती, और कुछ बुरा भी हुआ तो तुम्हें ज़्यादा दुःख नहीं होता. मला काय पाहिजे हा जोपर्यंत मी विचार करीन तोपर्यंत मला ते भेटणार नाही. मला हा विचार करावा लागेल की मी इतरांची कशी मदत करू शकतो, इतरांच्या लाईफमध्ये कशी व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो, तर ऑटोमॅटिकली माझे जे स्वप्न आहे ते पूर्ण होत जातील त्याच्या मागं. #वैयक्तिक या चॅनलवरती येऊन माझ्याशी गप्पा मारून कसं वाटलंय? नमस्कार, मी दीपक. #वैयक्तिक या चॅनलवरती आतापर्यंत खूप सारी वेगवेगळ्या शक्तीची लोक आली. आज एक तसाच एक नवीन पाहुणा आपल्यामध्ये. आत्ता जर पाहिलं तर डिजिटल मार्केटिंगचं युग आहे किंवा डिजिटल मीडियाचं युग आहे. आपण ज्यांच्यामुळे आज खूप सारी तरुण डिजिटल मार्केटिंगमध्ये आली, स्वतःचा एक पैसा कमवू शकले किंवा स्वतःचा एक बिझनेस करू शकली, असे असणारे उद्योजक म्हणता येईल, लेखक आहेत. त्याचबरोबर ती बिझनेस कोच देखील आहेत, एक ट्रेनर म्हणून काम करत आहेत. त्यांचा प्रवास किंवा ते खूप चांगल्या वेगवेगळे त्यांचा फेज जर पाहिला तर खूप वेगळा आहे. त्यांचं जर काम जर पाहिलं तर खूप वेगळं आहे. ते कशा पद्धतीने काम करतायत किंवा ते इथपर्यंत कसे पोहोचले, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी गप्पा मारून किंवा एक गप्पाच म्हणता येईल त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. सर, आता जर पाहिलं तर आत्ताचा जर फेज आहे तुम्ही एका लेवलला पोहोचलाय, पण या लेवलला कसे पोहोचलात आज या मुलाखतीतून आपण गप्पाच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपण आज एक ट्रेनर म्हणून, एक उद्योजक आहात, एक लेखक देखील आहात. एक तुम्ही पुस्तक लिहिलंय किंवा तुम्ही आतापर्यंत एक पब्लिकेशन हाऊसमध्ये काम करत होता, त्यांच्याबरोबर ते काम करत होता, हे पाहूच. पण मी म्हणेल की तुम्ही प्रॉपर तसे अकोल्याचे येता, विदर्भातून. ती स्टोरी काय आहे की बाबा अकोल्यामध्ये काय करायचं, नंतर पुण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे, हा एक थोडासा काय सांगाल त्याबद्दल? सुरुवातीपासून जर का सांगायचं झालं तर लहानपणापासून थोडंसं मी चालू करेन की पहिले अगदी लहान जेव्हा होतो तेव्हा हुशारच मुलगा होतो मी. म्हणजे तसं आजही हुशारच आहे असं वाटतं मला. नाही आहे म्हणून इथपर्यंत तर माझी आई शिक्षिका आहे, त्यामुळे एक छोटंसं एक बर्डन असते पहिलेपासून की शिक्षिकेचा मुलगा आहे तर बाबा हुशारच असला पाहिजे, असं असते की पासच झाला पाहिजे, फर्स्ट नंबर झाला पाहिजे, असं होतं. आणि बाय डिफॉल्ट देवाच्या कृपेने आम्ही दोघं भाऊ आहे. मी एक आहे आणि माझा लहान एक भाऊ आहे, तर आम्ही दोघंही हुशारच होतो. आणि पहिल्या वर्गात, दुसऱ्या वर्गात, तिसऱ्या वर्गात, चौथ्या वर्गात असं 4 वर्गापर्यंत माझा पहिलाच नंबर येत होता दरवर्षी. मग काही गोष्टी अशा होतात ना की बाबा हा आईची शाळा आहे, आई शिक्षिका आहे, तर म्हणून याचा पहिला नंबर येत असेल, अशा काही गोष्टी झाल्या. आणि नंतर माझ्या आईने असं डिसिजन घेतलं की बाबा तुला या शाळेत नाही, आता तू माझ्या शाळेत नाही शिकणार, तुला दुसऱ्या शाळेत जायचं आहे. आणि तिथं जर का तू असेच मार्क आले तुझे तर मग आपण समजू शकतो की बाबा खरंच तू हुशार आहे. ओके. आणि मग मला 5व्या वर्गात दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं, जेव्हा की माझी बिलकुल इच्छा नव्हती, तरी पण तिथं टाकला. तेव्हा काही समजत नव्हतं त्या गोष्टी एवढ्या. आणि ते मुलांची शाळा होती, म्हणजे पहिलीची शाळा होती तिथं मुलं आणि मुली दोघंही होते. आणि दुसरीच्या शाळेत टाकलं 5वी पासून, ते फक्त मुलांची शाळा होती 5वी ते 10वी. अजून अभ्यास केला पाहिजे होता. हा, आता अभ्यास अजून व्हायला पाहिजे होता ॲक्च्युली, पण 5वा वर्ग सो झाला, 6वाही वर्ग सो झाला. 7व्या वर्गामध्ये मी वरपास झालो. वरपास जे असते ना की बाबा पास करून टाकलं, असं झालो मी. तर त्यावेळेस पहिला मोमेंट होता तो लाईफ चेंजिंग मोमेंट ज्याला आपण म्हणू. तर एक मित्र होता माझा, त्याचं नाव राहुल पांजाडे नाव आहे त्याचं, मला आता आठवते. तर तो आणि आम्ही दोघंच जण वरपास झालो होतो वर्गामध्ये. आणि आम्ही बाहेर निघालो आणि आम्हाला असं एकदम हाडतूड करून बाहेर काढून टाकलं त्यांनी की अरे चला हे वरपास आहेत. तर त्याला मी निघता असं बोलून गेलो की म्हटलं आज वरपास झालो आहे पण पुढच्या वर्षी आपला पहिला नंबर येईल, असं बोललो मी त्याला. कॉन्फिडन्समध्ये, फुल कॉन्फिडन्समध्ये असं बोलून दिलं. तो दिवस तर गेला, ते काय बोललो ते विसरून गेलो, सगळं काही झालं. पण 8व्या वर्गामध्ये खरोखर माझा पहिला नंबर आला. अँड दॅट वॉज अ फर्स्ट लाईफ चेंजिंग मोमेंट की अरे हो गया, जो बोला था वो हो गया, असं झालं ते. मग 8व्या वर्गामध्ये माझा पहिला नंबर आला. मग काही लोक इंग्लिश मिडियमला जातात. आमच्याकडे अशी पद्धत आहे की 8वी पासून तुम्ही इंग्लिश मिडियम घेऊ शकता.
पण हिंमत ते तेव्हाच कॉन्फिडन्स थोडा लो असते आपला. तर इंग्लिश मिडियम घेतलं नाही मी. 8वी 9वी 10वी केलं. 10वी पुन्हा मी फेल झालो. 10वी फेल झाला? हां, म्हणजे 10वी फेल व्हायचं कारण म्हणजे बाकीचे सराउंडिंग लोक, मित्र मैत्रिणी हे ते फार वाढलं आणि अभ्यास सोडून रिकामी कामं जास्त वाढले. एक गोष्ट चांगली आहे माझ्या लाईफमध्ये नेहमीपासून, की मी त्याला नेहमी थँक्यू म्हणेल, की माझ्या आई वडिलांनी, स्पेशली आईनी कधी असं आमच्यावर बर्डन नव्हतं की तुम्ही हेच करा की तेच करा, तुम्हाला वाटेल ते करा, असं कधी बर्डन नव्हतं. त्यामुळे कदाचित असं वाटतं की आम्ही इथपर्यंत आहे. तर 10वी मी फेल झालो, एकदा फेल झालो, दुसऱ्या वर्षी फेल झालो, तिसऱ्या वर्षी फेल झालो. असे 6 सप्लिमेंटरी दिल्या मी 10वी. पासच होत नव्हतं मी. एकच विषय राहत होता माझा, मॅथमॅटिक्स. मग कसा तरी तो एक व्यक्ती मला सापडला की जे हुशार होते खूप, त्यांचे थोडंसं गायडन्स घेऊन मी ते निघाला, तो विषय कसा तरी निघाला. आणि त्या 10वीपासून थोडंसं बाहेरचं नॉलेज घ्यायला सुरुवात झाली. नापास झाल्यामुळे मला जॉब करावं लागला. म्हणजे असं काही नाही, कोणी म्हटलं नव्हतं जॉब कर, पण मी जॉब करायला सुरुवात केली. की आता कसं असते की बाबा प्रत्येकजण हे काय झालं तुझं 10वीचं, काय झालं तुझं 10वीचं, तर ह्याचं उत्तर न द्यावं लागेल म्हणून मी म्हटलं की आता मी जॉब करतो. मग कोणी विचारलं काय करतो, मी म्हणायचं मी जॉब करतो. म्हणजे मला हे सांगावं नव्हतं लागत की मी 10वी नापास झालो. त्याच्यासाठी मी जॉबमध्ये घुसून गेलो 10वी नंतर. पण कुठेतरी हे चालू होतं की हे 10वी कधी निघेल, कधी आपण पास होऊ. मग ते 3 वर्षानंतर 10वी निघाली, 11वी झाली. 11वी केलं मी सायन्स, पण सायन्स मला एवढं काही खास जमलं नाही. मग 12वी मी कॉमर्स केलं. मग मी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल केलं, ते पण कॉमर्समध्येच केलं मी. त्याचा पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे की मी मराठी मीडियम घेणार होतो आधी, पण इथपर्यंत येता येता कॉन्फिडन्स थोडा वाढला होता. कारण फेल्युअर पाहिले होते, लोकांच्या गोष्टी ऐकल्या होत्या, तर असं वाटलं होतं चलो अभी देखते है. मग मी इंग्लिश मिडियम घेतलं, जे की इंग्लिशचा मला काही संबंध नव्हता. तेव्हा मी इंग्लिश मिडियम घेतलं फर्स्ट इयरमध्ये. आणि तिथंच माझी आणि माझ्या मिसेसची ओळख झाली समजा त्या कॉलेजमध्ये. तर आमची लव्ह मॅरेज आहे, कॉलेज स्टोरी आहे, तिथं आमची ओळख झाली. तर ते झालं. त्यानंतर मग मी जॉब ते करतच राहिलो. 10वीपासून जो मी जॉब चालू केला तो मी बंद केलाच नाही. मी जॉब करत होतो पार्ट टाईम, आणि हे पण करत होतो, जॉब करत होतो, शिक्षण करत होतो. तर असं करता करता मग ग्रॅज्युएशन झालं. मग MBA पण मी पार्ट टाईममध्ये केलं आणि मी जॉब करत होतो. तर करता 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 जवळजवळ 2017पर्यंत मी जॉब करत होतो. तर 2017पर्यंत मी अकोल्यामध्येच होतो. म्हणजे मी 2 वेळा पुण्यात आलो, पण 6-6 महिने राहून मी परत गेलो. मला करमलं नाही. मला असं वाटलं की नाही, अकोल्यात बेटर आहे, आणि मी अकोल्यात गेलो. तर 17पर्यंत मी अकोल्यात होतो. पण 17मध्ये आता मधामधात कसं होतं की मी भरपूर सारे यूट्यूब व्हिडिओज पाहायचो, हे पाहायचो. तर मला असं वाटायचं की आपल्याला ऑरेटर व्हायचं आहे, स्पीकर व्हायचं आहे, मोटिवेशनल काहीतरी बोलायचं आहे लोकांसाठी. आणि आई टीचर असल्यामुळे आतमध्ये ते गोष्ट होतीच. तर मग मी तो प्रवास चालू केला 2011पासून. तर तो कसा करावा हे माहीत नव्हतं, कारण कोणी मेंटर नव्हतं, कोणी गुरु नव्हतं. म्हणून मी आज नेहमी सांगत असतो सर्वांना की एक गुरु, एक मेंटर तुमच्या लाईफमध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला राईट वे दाखवतो. जी जर्नी तुमची 6 वर्षाची आहे, त्या जर्नीला तो 6 महिन्याची करू शकतो किंवा 6 दिवसाची करू शकतो. म्हणजे आता इथून तुम्हाला फॉर एक्झाम्पल आज आपण पुण्यात बसलो आहे आणि तुम्हाला जर का मुंबईला जायचं आहे, तुमच्याकडे जर का गुगल मॅप असेल तर तुम्ही इझिली पोहोचाल. पण तुमच्याकडे जर गुगल मॅप नाही तर तुम्हाला 10 लोकांना विचारावं लागेल. सो गुरु इज अ गुगल मॅप. हा तो गुगल मॅप आहे तुमच्यासाठी, की जो तुम्हाला शॉर्टकट आणि चांगला, सोपा आणि शुअर रस्ता दाखवेल, की जो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. तर गुरु नव्हता आपल्या लाईफमध्ये कोणी. तर चालू होतं असंच टाइमपास, की हे करून पहा, ते करून पहा, ते करून पहा. असं करता करता 2017पर्यंत गेला. वेळ गेली कशी तरी. त्याच्यामध्ये खूप उतार चढावही आले. मी स्वतः काही गोष्टी करून पाहिल्या, बघून की असं अच्छा हा असा करतो का, मग मी तसं करून पाहू. मग याच्यामध्ये मला बऱ्याच वेळा प्रॉफिट पण झाला, लॉस पण झाला. प्रॉफिट असा झाला की 2015-16ची गोष्ट आहे मला असं वाटते. माझं वय होतं तेव्हा 26-27. तोपर्यंत मी 2 गाड्या घेतल्या होत्या, 2 फ्लॅट होते आमचे. म्हणजे आईचे पण त्याच्यामध्ये थोडाफार हातभार होता. सो माझी आई शिक्षिका असल्यामुळे. तर असं करून आमचं व्यवस्थित अकोल्यामध्ये होतं. पण 17मध्ये जे काही एवढं मिळालं होतं ते कसं थोडंसं डोक्यावर गेली होती ती सक्सेस, की बहुत कुछ है मेरे पास, तो मेरे फ्रेंड्स के पास तो कुछ भी नहीं है. काहीच नव्हतं तेव्हा. पोरं म्हणजे कॉलेज बिलेजला जाणारे मुलं होते, आणि त्यावेळेस मी एवढं सगळं उभं केलं. ते मला कुठंतरी असं, आणि लोकही म्हणायचे ना, बऱ्याच वेळा लोक तुम्हाला तोंडावर म्हणतात अरे या सर वगैरे. तर ते मानपान बघून मी थोडासा गेलो होतो वरच्या लेवलमध्ये. पण मग ते म्हणतात ना की भगवान की जो लाठी है उसमें आवाज नहीं होता.
तसं काहीतरी झालं. मग ते एक अशी लाठी बसली जोरात, आवाज नाही आला, पण मग मी पडलो खाली, पूर्ण झिरो झालो, अगदी झिरो, अक्षरशः झिरो म्हणता येईल की 6-7 लाखाचं कर्ज बिर्ज झालं आणि ती गाडी बिडी विकावं लागली. आणि मग मी गाव सोडलं. आणि गाव सोडायचं मेन कारण मला तरी असं वाटतं की कसं की आता फॉर एक्झाम्पल आता मी दीपकसोबत बसलो आहे, दीपक मला रोज बघतो की बाबा कारमध्ये येतो, हे करतो ते करतो. आता माझ्याकडे कार नाही, तर आता मी दीपकला फेस नाही करू शकत. असं होते बऱ्याच वेळा. आता नाही होणार ते, कारण एक तुमची मेंटल स्टेज जेव्हा तुम्ही ते क्रॉस करता त्याच्यानंतर तुम्हाला काही नाही वाटत लोकांचं, पण त्याच्या आधी फार वाटते की दीपक काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, लोकांचा फार विचार. तर तेव्हा मला असं वाटलं आता मी या गावात तर राहूच शकत नाही, का आता माझ्याकडे गाडी नाही, हे नाही, कर्जबाजारी झालो मी. आता लोक मला विचारतील तर मी काय सांगू की पहिले तो इतना बडा माहोल करके रखा. मग मी फायनली ते सोडलं. त्यावेळेस माझी सॅलरी 45,000 होती जेव्हा मी अकोला सोडलं. तेव्हा मी ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जॉब करायचो एका कंपनीमध्ये. मी जवळजवळ 5 वर्ष मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉब केला. त्यानंतर मी टोटल माझा मार्केटिंग एक्सपिरियन्स हा 15 वर्षाचा आहे, सेल्स आणि मार्केटिंगचा. तर मी वेगवेगळ्या म्हणजे मी आयडियाचे सिम कार्ड विकले, मी मोबाईल फोन विकले, मी वॉटर प्युरिफायर विकले, मी लेसचे जे चिप्स आहेत ते विकले, मी टेलिफोन दुरुस्त केले, मी खूप काही असं खूप काही केलं, करून बघितलं सगळं. मी ट्युशन क्लासेस चालू केले 2 वेळा मी क्लास चालू केला. एकदा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास चालू केला, तो एकदम भयंकर फेल झाला. त्यानंतर मी एकदा कॉमर्सचे क्लासेस चालू केले. मी स्वतः कॉमर्सचा स्टुडंट होतो, मी 2nd इयरला होतो आणि मी 1st इयरच्या मुलांना शिकवायचो. ते पण एकदा मी करून बघितलं, ते पण एकदम भयंकर फेल झालं. ते आतापर्यंत यश भेटलंय हे सांगणार खूप चांगले भेटले, चांगलं यश भेटलंय, चांगल्या पद्धतीनं फेल झालो हे सांगणारा पहिला व्यक्ती असेल कदाचित माझ्यासमोर. मला असं वाटतं की बाबा फेल्युअर जे आहे ना ते तेव्हा माणसाला खराब वाटते, कारण की तेव्हा मॅच्युरिटी लेवल नसते आपली. पण ऍक्च्युअल जोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये फेल्युअर येत नाही, तुम्ही स्ट्रॉंग होत नाही. आणि जेव्हा नेक्स्ट फेल्युअर साठी तुम्ही तयार असता. अभि तुम्हाला माहिती आहे की अरे क्या होगा ज्यादा. आता मला माहित आहे मी 10वीत 3 वर्ष नापास झालो. काय झालं, आता जर का मी कोणत्याही परीक्षेत नापास झालो किंवा त्यानंतर मी कोणत्याही परीक्षेत नापास झालो असतो तर मला काहीच फरक पडला नसतं. देवाच्या कृपेने मी त्याच्यानंतर कोणत्याच परीक्षेत नापास नाही झालो. मी 11वी 12वी 1st इयर 2nd इयर फायनल, त्यानंतर MBAचे 2 वर्ष हे सर्व म्हणजे एका अटेम्प्टमध्ये क्लिअर केले. असंही नाही की ते काय एटीकेटी वगैरे ठेवतात ना लोक 2 विषय मागं, तसंही ठेवायचं काम नाही पडलं, त्याच्यातही पास होऊन गेलो. पण जर का झालंही असतं तर काही फरक नाही पडत. आणि त्या फेल्युअरपासून आता लाईफमध्ये जे फेल्युअर येतात तुमच्या, की तुम्ही एखाद्याचं मन जपायला फेल होता, किंवा तुम्ही एखाद्याचं बिझनेसमध्ये पार्टनरशिपमध्ये तुम्ही फेल होता, किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही फेल होता, हे जेव्हा गोष्टी तुम्ही लाईफमध्ये बघता तर ते जे मागचे फेल्युअर्स आहे, दॅट फेल्युअर्स हेल्प्स यू टू टॅकल दिस काइंड ऑफ फेल्युअर्स. त्यामुळे फेल होणंही गरजेचं आहे. जर का कुठले आई वडील हा व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना हे नक्कीच सांगेल की तुमचे मुलं जर का फेल झाले त्यांना ॲप्रिशिएट करा. बिकॉज फेल होतील तर काहीतरी शिकतील, त्यांचे स्ट्रॉंग बनतील अजून. आणि मला तरी असं वाटतं मी इथपर्यंत आहे, मी तो गर्वाने सांगतो की मी फेल झालो. मी प्रत्येक माझ्या बॅचमध्ये सांगतो, मी प्रत्येक माझ्या स्टुडंटला सांगतो की मी 10वीमध्ये 3 वर्ष फेल झालो आहे, त्यानंतर मी इथपर्यंत आलो आहे. मी फ्लॅट घेतले, गाड्या घेतल्या, गाड्या विकल्या. पुण्यात येऊन पहिलं काम काय केलं? पुण्यात आल्यावर मी सर्वात आधी एका मॉलला लागलो होतो. पुणे सेंट्रल म्हणून एक मॉल होता आधी, तो आता बंद झालेला आहे युनिव्हर्सिटी रोडला. हां, तर ते मॉल होते, असे 4-5 ठिकाणी होते. तर मला असं वाटतं तो मॉल, तो कोणता पूल आहे त्याच्या बाजूला एक मॉल होता, तिथे गेलो होतो मी. तिथं जायचा पण किस्सा फार चांगला आहे की मी पुण्यात आलो, एका मित्राच्या रूमवर राहायचो आणि त्याने मला म्हटलं की तू येऊन जा इकडे, टेन्शन घेऊ नको, आपण इथं काहीतरी करू. मी पण तेव्हा येऊन गेलो, म्हटलं चला काहीतरी होईलच. तर तो MPSCची तयारी करायचा, तो मला बोलला की तू पण MPSC कर, तू हुशार आहे, तुला होऊन जाईल. पण मी ते 2-3 दिवस पुस्तकं बघितले, म्हटलं बापरे बाप, एवढे मोठे मोठे पुस्तकं, म्हटलं हे तर काही होणार नाही. आणि माझं लग्न झालेलं होतं, 2014मध्ये माझं लग्न झालं. तर मी म्हटलं आता बायकोला सोडून आपण इथं आलो, आता कसं काय अभ्यास करणार आणि कधी 3 वर्ष देणार. तर मी 15-20 रिझ्यूमच्या कॉपीज काढल्या, झेरॉक्स माझ्या. आणि माझी जी अर्ली सॅलरी होती, आधीची जी सॅलरी होती माझी, ते 40-45 हजार होती, त्याच्यावर दिसत होती त्या एक्सपिरियन्स लेटरवर वगैरे. तर ते घेऊन मी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. मला आवड आहे बाईक्स आणि कारची फार आवड आहे. तर मी सर्वात पहिले बाईक्सच्या शोरूममध्ये गेलो, कारच्या शोरूममध्ये गेलो, तिथं मी इंटरव्ह्यू दिले.
जवळजवळ 15-20 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले मी. तर सर्व लोक म्हणे की तुम्ही बोलता चांगलं, तुमचं सेल्स स्किल चांगला आहे, तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे, पण तुमचा जो प्रिव्हियस जे तुमची सॅलरी आहे तेवढी आम्ही देऊ शकत नाही. तुमची सॅलरी आहे 45,000 रुपये, तुमची अपेक्षा त्याच्या वरची असेल आता, तर आम्ही तेवढी देऊ शकत नाही. म्हटलं नाही सर, मला तुम्ही जेवढी द्याल तेवढी तयार आहे. पण ते लोक घेतच नव्हते, ते घाबरत होते. त्यांना असं वाटत होतं की याला घेतलं आपण तर हा 4 महिने सोडून चालला जाईल. आणि मी म्हणजे असं 15 दिवस भटकून झालं, पण जॉब काही सापडत नव्हता. फायनली मी एका मॉलच्या समोरून चाललो होतो आणि मला असं वाटलं बाबा मॉलमध्ये खूप लोक असतात कामाला, इथं जाऊन बघू आपण. तर तिथला किस्सा फार महत्त्वाचा आहे आणि हा किस्सा कदाचित त्या लोकांना फार हेल्प करेल जे आत्ताच्या सिच्युएशनला व्हिडिओ बघताना तुमची लाईफमध्ये जर का काही अडचणी असतील तर तुम्हाला हा आता जे मी सांगणार आहे ते फार हेल्प करणार आहे. की त्या मॉलमध्ये मी गेलो तेव्हा माझ्याकडे जी गाडी होती टू व्हीलर ती मित्राची होती, त्याने मला वापरायला दिली होती की हे तुझं जोपर्यंत तू हे काम करतो तोपर्यंत वापर ही गाडी. तर मी त्या मॉलमध्ये गेलो, खिशात पैसे नव्हते, फक्त त्यांनी पेट्रोल सकाळी मला 100 रुपये दिले होते की पेट्रोल टाक आणि जा तू शोध. तर त्या मॉलमध्ये गाडी लावायला गेलो तर तिथे एक सिक्युरिटी गार्ड होता. तो म्हणे की भैया किधर जाना है. म्हटलं अंकल वो इंटरव्यू के लिए जाना है ऊपर. तो बोले 20 रुपया लगता है इधर गाड़ी लगाने का. मला खूपच टेन्शन आलं. म्हटलं आता पैसे तर काहीच नाही आपल्या खिशामध्ये. खरंच नव्हते, लिटरली पैसे नव्हते. कोणी विश्वास नाही करणार या गोष्टीवर. मी गाड़ी उभी केली स्टँडवर आणि त्याला म्हटलं अंकल मैं इंटरव्यू को आया हूँ और मेरे पास पैसे नहीं है तो मैं थोड़ी देर रख सकता हूँ क्या गाड़ी. असं जेव्हा त्याला म्हटलं तर त्याला ते दिसली असेल जेन्युइन की बाबा हा आहे, खरंच ऑथेंटिसिटी दिसली असेल, त्याला असं वाटलं असेल की हा जेन्युइन आहे. त्याने मला म्हटलं की कोई नाही बेटा रख दो आप गाडी जाओ. आणि मग त्याने फ्रीमध्ये मला गाडी ठेवू दिली तिथं. तर मला हेच सांगायचं आहे की जर का तुमच्या लाईफमध्ये कितीही खराब सिच्युएशन असू द्या, तुम्ही जर का खरे आहात तर तुम्ही ते खरं जे आहे ते सांगा, सॉल्युशन भेटतील, प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल तुम्हाला. बऱ्याचदा लोक काहीतरी खोटा आव आणण्याचा प्रयत्न करतात, तर तिथं काय होते की तिथे तुम्ही अजून म्हणजे मी म्हणेल की तुम्ही अजून खड्ड्यात जाता, जास्त अडचणींमध्ये येतात. तुम्ही खरं सांगून द्या. मी खरं सांगितलं, त्याने मला अलाउ केलं. मी वर गेलो तर तिथे इंटरव्ह्यू चालू होते इंटरव्ह्यू. तुम्ही जाऊन बसलो ते लाईनमध्ये. तर मग माझा नंबर आला तर मी आतमध्ये गेलो. तर आतमध्ये गेल्यावर त्या HR ने मला विचारलं हां बोलो. म्हटलं मॅडम इंटरव्ह्यू को आहे. इंटरव्ह्यू को ऐसे कपडे नहीं पहन के आते बोले. मी नॉर्मल काहीतरी कपडे घातले होते. ते म्हणजे आमच्या इथे इंटरव्ह्यूला येताना पांढऱ्या कलरचं शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट असंच यावं लागते. म्हटलं मॅडम मैं बहुत दूर से आया हूँ, आप इंटरव्यू ले लो अभी मेरा, बाकी बाद में देखते हैं. मग तिने म्हणे ठीक आहे. म्हणजे शेवटचा नंबर होता माझा, कारण की सगळे संपले होते. अचानक मध्ये पोहोचलो तुम्ही. तिने ते बघितले प्रोफाईल आणि तिने ते प्रोफाईल बघितलं. तिला म्हटलं अरे बोले आप नहीं कर पाओगे बोले हमारा, असं म्हटलं तिने. मी म्हटलं का बरं मॅडम. नहीं बोले हमारे इधर सैलरी बहुत कम है. म्हटलं कितना है. तो मैंने हम मैक्सिमम 10,000 दे सकते हैं. मी म्हटलं मॅडम आई एम रेडी. एका मिनटात मी म्हटलं आई एम रेडी. ती म्हणे नहीं लेकिन सागर आपका सैलरी तो बहुत ज़्यादा है वगैरह वगैरह. म्हटलं मॅडम मुझे बहुत ज़रूरत है. मी तिला डायरेक्ट हात जोडून म्हटलं की मला खूप गरज आहे आता आणि मला जॉब पाहिजेच, हा काही पण करून. ती म्हणे की ठीक आहे, पण आज मी तुझा ऑफिशियल इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत कारण तू कपडे वेगळे घातलेले आहे. तर तू उद्या पांढरं शर्ट आणि काळी पॅन्ट घालून ये, मग मी तुला इंटरव्ह्यू घेते आणि मी तुला मॅक्सिमम वाढवून मी तुला 11,000 रुपये देऊ शकते. मला म्हटलं मी तयार आहे. दुसऱ्या दिवशी रात्री घरी गेलो खूप खुशीमध्ये. त्या मित्राला सांगितलं की अरे हो आपलं झालं सिलेक्शन वगैरे, कारण माझं कम्युनिकेशन स्किल चांगलं झालं होतं तोपर्यंत. मी बऱ्याचशा कंपनीत काम केलं होतं, कॉन्फिडन्स होता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे घरी गेलो. म्हटलं पण पांढरं शर्ट पाहिजे आणि मी घरून कपडे आणले नव्हते. म्हटलं पांढरं शर्ट नाही आपल्याजवळ. मग तो म्हणे चल इथं एक दुकान आहे तिथून घेऊन घेऊन 300 रुपयातच भेटते. मग तिथं गेलो आम्ही. तर आम्ही 2 शर्ट घेतले 600 रुपये. ते पण पैसे त्यांनीच दिले. त्या मित्रांनी माझ्या, पवन उजाडे नाव आहे त्याचं, त्यांनीच दिले ते पैसे. मग ते आलं. मग दुसऱ्या दिवशी गेलो. सिलेक्शन झालंच होतं माझं. मी 1 महिना तिथं काम केलं. मग नंतर ती सॅलरी कमी होती म्हणून मी जस्ट डायलला मूव्ह झालो. जस्ट डायलमध्ये मी 3 महिने काम केलं. जस्ट डायलमध्ये काम केल्यानंतर मला असं वाटलं की सॅलरी कमी आहे. इथंही मला अजून एक गोष्ट सांगायची असं वाटते की प्रत्येक माणूस तुम्ही, मी, हे व्हिडिओ बघणारे लोक, प्रत्येक माणूस हा त्याच्या लाईफमध्ये आहे ना ग्रो होण्याचा प्रयत्न करत असतो कुठंतरी. फक्त कधी कधी त्याला राईट
मार्ग सापडत नाही, कधी कधी त्याच्याकडे ते राईट लोक नसतात, कधी कधी त्याच्याकडे तो राईट मेंटॉर नसतो, गुरु नसतो, म्हणून ते लोक स्ट्रगल करतात, म्हणून ते पटकन वर जात नाही. सो फायनली जस्ट डायल केलं. मग जस्ट डायल नंतर मला असं वाटलं की यार याच्यातही पैसे नाही आहे जास्त, तर पैसे कशात आहे. तर मी MR शिफ्ट करायचो आधी अकोल्यामध्ये, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. मला वाटलं पुण्यात जर का मी MR झालो तर मला पैसे मिळतील कदाचित जास्त. आणि मी फायनली MR शिफ्टची इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. मग जॉब करता करता जसा वेळ मिळाला तसं मी, म्हणजे मधात लंच ब्रेक जेव्हा असायचा तेव्हा मुलं जेवायचे आणि त्यावेळेस मी खाली उतरून गाडी काढून इंटरव्ह्यू द्यायला जायचो, अर्धा तास 1 तास, आणि ते 1 तासात मी इंटरव्ह्यू देऊन यायचो. असं केलं मी मधात, खूप वेळा केलं असं. आणि फायनली एका ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. तो पण किस्सा फार चांगला आहे की जे मला मॅनेजर मिळाले ते मॅनेजर फार चांगले होते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आदित्य कुलकर्णी नाव आहे त्यांचं, खूप सपोर्ट केला त्यांनी मला, म्हणजे त्यावेळेस खूपच सपोर्ट केला, भयंकर सपोर्ट केला. तर तिथून मग असं करता करता मग मी MR शिफ्ट केली 6, 7, 8 महिने. तिथं 20,000 रुपये सॅलरी मिळायची. मग तिथून TCS मध्ये माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं म्हणजे ते पण एका फ्रेंड आहे प्रिया नायर नावाची, तिने पण खूप हेल्प केली आम्हाला त्या फेजमध्ये. माझ्या वाईफची मैत्रीण आहे ते ॲक्च्युली, तिने खूप मदत केली. आणि त्यानुसार मग हे चालू झालं, TCSला जॉब चालू झाला. मग मी ह्या डिजिटल कोचिंगकडे वळायला सुरुवात केली, कारण की मला वेळ मिळायचा, कारण नाईट शिफ्ट होती माझी आणि डेमध्ये मी माझं हे काम करायचो. तर मी 2 शिफ्ट करायचो, दिवसा हे रात्री ते, दिवसा हे रात्री ते, असं करायचो. तर 4 तास 4.5 तास झोपायचो मी जास्तीत जास्त. हे 2.5 वर्ष केलं. त्याच्यामध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंगचं काम, डिजिटल मीडियाचं काम, डिजिटल मार्केटिंग शिकलो, मीडिया शिकलो, डिजिटल कोचिंग कसं करायचं ते शिकलो, असं सगळं. आता आपण तुम्ही शिकत होतात किंवा काय गोष्टी, मग आपण आता लोकांना शिकवलं पाहिजे, याचा काय किस्सा आहे? याचा किस्सा असा आहे की मला पहिल्यापासूनच लोकांना शिकवायचं होतं, पण मला सापडत नव्हतं काही काय शिकवू. हा, लोकही भेटत नव्हते, समजा लोकही भेटत नव्हते, आणि मी काय शिकवावं हे पण मला समजत नव्हतं. तर मग मी यूट्यूब फार 2011 पासून मी यूट्यूब करायचो, फक्त मी त्याच्यावर व्हिडिओ रेग्युलर नव्हतो टाकत. तर 2018 पासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्या चॅनलवर. तर मग मी स्वतःच ते एडिटिंग शिकलो, मोबाईलवरचे एडिटिंग, आणि ते शूट कसं करायचं. माझे काही व्हिडिओ तर असे आहेत आधीचे की माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता, ते मोबाईल लावण्याचं जे स्टँड असतं ते नव्हतं. तर मी खाली एक मुलं असायचे ना खेळत तसे खाली, तर त्यांना चॉकलेट देऊन त्यांना बोलायचं हे रे बडबावर, तर त्याला असं मोबाईल धरून उभं करायचो मी आणि मी बोलून शूट करायचो. मग माझ्याकडे माईक पण नव्हता. तर हे जे नावं सांगितले मी, प्रिया नायर आणि एक राजेश म्हणून एक मित्र होता, यांनी मला त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमधून मला ते ट्रायपॉड घेऊन दिला, माईक घेऊन दिला, आणि असं ती जर्नी चालू झाली. मग ते चालू झाल्यावर मला असं वाटलं की आपण शिकवायला पाहिजे लोकांना आपल्याकडे जे आहे ते. तर मग बऱ्याच लोकांनी हे म्हटलं की कोण येणार, तुझी स्वतःचीच तर सबस्क्रायबर 1000 नाही आहे अजून, तर कोण शिकायला येणार तुझ्याकडे. म्हटलं कदाचित ते लोक येतील त्यांचं यूट्यूब चॅनलही नाही आहे, असे लोक येऊ शकतात म्हटलं, कारण की त्यांना तर माहीतच नाही की यूट्यूब काय असते. तर मी म्हटलं की बिझनेस वाढू शकता तुम्ही यूट्यूबमधून, तुम्ही व्हिडिओ जर बनवले तुमच्या बिझनेसचे तर तुमचा बिझनेस वाढू शकते, असं मी सांगायला सुरुवात केली. मग आले सर्वात पहिले 4 स्टुडंट आले फक्त. तर 4 लोकांना मी 11 दिवस शिकवलं डेली लाईव्ह झूमवर. तेव्हा मला झूम पण वापरता येत नव्हतं, तर झूम कसं तरी शिकून मग मी त्याला शिकवलं. मग त्यानंतर लॉकडाऊन चालू झालं, मग ते संख्या वाढत गेली. मग मी काही कोर्सेस केले ऑनलाईनचे, जो फेसबुक ॲडचा कोर्स, गुगल ॲडचा कोर्स, मग एखादा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स. त्याच्यामधून काही गोष्टी शिकलो मी की हां अच्छा असं आपण जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो. तर फेसबुक वॉज द गेम चेंजर असं मला वाटते. फेसबुक वॉज द गेम चेंजर, कारण की फेसबुक ॲड्सनी सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या माझ्यासाठी. कारण की जिथं मी फक्त 10-20 लोकांमध्ये होतो, तिथं मी 10-20 हजार लोकांमध्ये गेलो डायरेक्ट, पैसे खर्च करून. थोडेफार पैसे खर्च करावे लागले मला. तर आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही 40-45 लाख रुपये खर्च केले असतील जास्त फेसबुकवर. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवलं की हा एक ट्रेनर आहे बाबा आणि हा असं काम करतो वगैरे असं. तर त्या माध्यमातून लोक जुळायला लागले. मग आता महाराष्ट्रातलं असं कुठलं गाव नाही की तिथला व्यक्ती माझा स्टुडंट नाही आहे. किती स्टुडंट झाले आतापर्यंत? टोटल आता 5,500च्या वर स्टुडंट आहे माझे. आणि फक्त महाराष्ट्रात नाही, इंडिया लेवलचे पण आहेत, आउट ऑफ इंडियाचे पण आहेत. ते पण लोक जुळत गेले. मग काही कोणी रेफरन्सने आलं, कोणी असं आलं. तर मी एक विचार केला होता 2019 मध्ये की मला महाराष्ट्रातल्या 12 सिटीजमध्ये माझा प्रोग्राम घ्यायचा आहे
ऑफलाईन प्रोग्राम की जिथं जाऊन मी लोकांना मोटिवेट करेल असा मी विचार केला होता. तर 20मध्ये लॉकडाऊन लागलं, पण ते देवाच्या कृपेने त्या सगळ्या शहरांमध्ये मी ऑनलाईन पोहोचून गेलो. ऑफलाईन नाही पोहोचलो पण ऑनलाईन पोहोचून गेलो त्या शहरांमध्ये. लॉकडाऊनचा फायदा झाला आहे. लॉकडाऊनचा भरपूर फायदा झाला असं म्हणता येईल. म्हणजे लॉकडाऊन हे लाईफ चेंजिंग होतं असं म्हणता येईल माझ्यासाठी तरी. पर्सनली फार लाईफ तो चेंजिंग. एक पॉझिटिव्ह तुमच्याकडे आहे विषय. खूप खूप छान झाला ते. तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे सुरुवात केली ती डिजिटल कोचिंग शिकवण्यासाठी वगैरे, पण याचा तुम्ही याच्यामध्ये काय काय शिकवता आणि याचा लोकांना कसा फायदा करून देता? तर शिकवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा 4-5च लोक होते. नंतर मी त्यांना यूट्यूब वगैरे शिकवलं. यूट्यूब शिकवणं झाल्यावर मला असं वाटायचं की आता हे यूट्यूब तर शिकले, व्हिडिओ बनवतात, हे सगळं करतात, पण आता पैसे कसे मिळतील यांना. तर त्यांनी यूट्यूब जेव्हा ते माझ्याकडे शिकायला आले तेव्हा त्यांनी मला पैसे दिले. म्हणजे 1000 रुपये 2000 रुपये घ्यायचो मी तेव्हा एक कोर्स शिकवायचे. तर म्हटलं यांना जर असा काही यांचा स्वतःचा कोर्स जर का तयार करता आला तर हे पण लोक पैसे कमवतील. मग प्रत्येकाकडे काही ना काही नॉलेज असते. कोणाला चांगली रांगोळी काढता येते, कोणाला चांगलं ड्रॉइंग करता येते, कोणाला चांगलं कुकिंग करता येते, कोणाला काही स्पिरिच्युअल गोष्टी असतात. जसं रेकीचं नाव ऐकलं असेल तुम्ही. रेकी असते, डाउजिंग असते, टॅरो कार्ड्स असतात. बरेच लोक ते टॅरो कार्डवरून भविष्य सांगतात. तर असे भरपूर लोक माझ्याकडे होते की जे शिकायसाठी आले होते, पण त्यांना त्याचे कोर्सेस कसे तयार करावे हे माहीत नव्हते. तर आता मला सांगायला इथं फार आनंद होईल की 100पेक्षा जास्त आपले असे स्टुडंट आहे की ज्यांनी लाखो रुपये म्हणजे 10 लाखाच्या वर इन्कम केलेलं आहे त्यांच्या कोर्सेसपासून. आणि एक अशी स्टुडंट आहे जी की अमरावतीमधली आहे, छोट्याशा गावामधून आहे. त्यांनी 1 करोड रुपये अर्निंग केलं मागच्या 3 वर्षात ऑनलाईन शिकवून लोकांना. आणि हे सगळे लोक घराच्या बाहेर न जाता यांनी हे पैसे कमवले. फक्त त्यांच्याकडे काहीतरी नॉलेज होतं. आता एखादी व्यक्ती आहे की बाबा तिला फार चांगला, आता माझा एक स्टुडंट आहे त्याला रांगोळी काढता येते फार छान, म्हणजे मेल स्टुडंट आहे, पण त्यांना खूप चांगली रांगोळी काढता येते. तर मी त्यांना म्हटलं सर तुम्ही हे शिकवायला सुरुवात करा. तर त्यांनी 500 रुपीजचा एक कोर्स बनवला. तो कोर्स त्यांनी जवळजवळ 500-700 लोकांना त्यांनी तो कोर्स सेल केला. एका वर्षात त्यांनी 4-5 लाख रुपये त्या कोर्समधून कमवले. सो असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली लोकांना. आणि आपण त्यांना हेल्प केली की कसं तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता. आणि आजही तेच काम करतो मी की तुम्ही ऑनलाईन कसं घेऊन जाऊ शकता तुमच्याकडे असलेलं नॉलेज किंवा स्किल. एक माझी स्टुडंट आहे, तिला इंग्लिश स्पीकिंग फार छान शिकवता येत होतं, पण ती एवढ्या छोट्या गावात राहत होती की ती म्हणे की सर आमच्याकडे स्टुडंट येत नाही. तर ती आता अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना इंग्लिश स्पीकिंग शिकवत. तिने पण लाखो रुपये कमवले, छोट्याशा गावामधून आहे. सो असे भरपूर लोक आहे की ज्यांना फायदा झाला. इवन जसा जसा त्यांना फायदा झाला तसाच मलाही फायदा झाला त्या गोष्टीचा. कारण मी पण बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलो. बरेच लोक असे होते की ज्यांनी बऱ्याच ठिकाणी खूप पैसे भरले पण त्यांना रिझल्ट आले नाही किंवा तेवढा त्यांना सपोर्ट मिळाला नाही. तर सगळ्यात चांगली गोष्ट हे आहे आमच्या बाबतीत की आम्ही पर्सनली सपोर्ट करतो लोकांना की कशा प्रकारे तुम्ही ग्रो व्हाल याच्यासाठी आम्ही पर्सनली हँड होल्डिंग सपोर्ट आमचा असतो. आणि जोपर्यंत तुम्ही ते पैसे कमवत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही त्याच्यातून काहीतरी अर्निंग चालू करत नाही तोपर्यंत आमचा सपोर्ट तुम्हाला असतो. तर 3-3 वर्ष झाले आज लोक माझ्याशी जुळलेले आहेत आणि ते रेग्युलरली क्लास करतात, रेग्युलरली येतात, रेग्युलरली फोन करतात. सगळं रेग्युलर चालू असते. असं नाही की बाबा कोणीतरी आलं शिकलं आणि गेलं, असं नाही आहे. दे आर कंटिन्यू विथ मी. कदाचित पुण्याला येण्याचा हाच एक पर्याय ऑप्शन होता की पुण्याला आपण गेलं पाहिजे हे करण्यासाठी, असं काही ठरवलं होतं का? असं ठरवलं तर नव्हतं, असं ठरवलं असं नाही म्हणता येणार. पण हे नक्की आहे की मला हे नक्की माहीत होतं की पुण्यात गेल्यावर अपॉर्च्युनिटी जास्त असतील माझ्यासाठी. त्या काय असतील, त्या कशा असतील, त्या येतील की नाही हे नव्हतं माहीत. पण हे 100% माहीत होतं की पुणे हे शहर मोठं आहे, तर तिथं अपॉर्च्युनिटीज मोठ्या असतील. आणि देवाच्या कृपेने त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटत आहेत आजही आणि पुढे भेटत राहतील. समजा तो एक विषय. अकोल्यामधून जेव्हा स्टार्ट केलं तर आता तुम्ही पाहिलं तर अकोल्यामधून आलात नंतर पुण्यामध्ये काही जॉब केले इकडे तिकडे थोडंसं, परत तुम्ही स्वतःचं काम चालू केलं, आता एका लेवलला सेट आहात. मर्सिडीजचं काय स्टोरी आहे? मर्सिडीजचं असं आहे म्हणजे आता मी हा प्रश्न यासाठी विचारतोय, मर्सिडीज घेतली म्हणून नाही, पण 2 गाड्या होत्या, 2 फ्लॅट होते, सगळं संपलं, सगळं विकलं, परत काही न करता काही न घेता पुण्यात आलात, नंतर हे सगळं परत उभा केलं. त्यामुळे त्याची काय स्टोरी आहे? मर्सिडीजचं असं आहे की मर्सिडीज मला 2011 पासून घ्यायची होती.
मर्सिडीजचं मी एक गोल असा, मला नेहमी सवय आहे की मी दरवर्षी, आता यावर्षी पण मी बनवलं आहे, दरवर्षी मी एक गोल शीट बनवतो आणि ती घरात लावलेली असते एका एका रूममध्ये एका ठिकाणी, आणि त्याच्यावर लिहिलेलं असते की या वर्षात काय काय मला अचीव करायचं आहे. दरवर्षी असते हे 2011 पासून मी बनवतो आणि 2011 पासून हे लावलेलं असते. 2011च्या माझ्या गोलमध्ये मर्सिडीज लिहिली होती की मला मर्सिडीज घ्यायची आहे, कारण माझे एक मेंटॉर होते तेव्हा, त्यांच्याकडे मर्सिडीज होती. तर ते बघून मला असं वाटलं की मैं भी एक दिन मर्सिडीज लूंगा. पण मग 2011-12 जसं जसं गेलं पुढं लग्न झालं, मग हे झालं, सगळं झालं, तर ते कुठेतरी बॅकएंडमध्ये नाही का, एखादं पुस्तक तुम्ही ठेवलेलं असते समजा टेबलवर, आणि बरेच दिवस जेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचत नाही त्याच्यावर धूळ चढून जाते, तुमच्या नजरे आड होते. ते म्हणतात ना, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड असं होत असते. तर ते आउट ऑफ माइंड झालं होतं माझ्या, मी निघून विसरून गेलो होतो की आपण कधी मर्सिडीजचं गोल ठेवलं होतं. पण पुण्यात आल्यावर पुन्हा मला त्या गाड्या दिसल्या, पुन्हा मला ते लोक दिसले, पुन्हा त्या जे माझे गुरु होते त्यांच्याशी मी कनेक्ट झालो, तर ते पुन्हा दिसायला लागलं. मग पुन्हा ते असं वाटायला लागलं की नाही आता मर्सिडीज पाहिजे बाबा. सो मर्सिडीजचा असा काही खास किस्सा नाही आहे, पण मग मला असं वाटलं की लेना तो है मेरे को आज ना कल, तो क्यों ना मैं आज ले लूं असं. आणि कसं असते की जेव्हा तुम्ही काहीतरी करता तुमच्या लाईफमध्ये, तर त्याचं एक तुम्हाला एक हे क्रिएट करावं लागतं की बाबा इथपर्यंत मी आलो, हे मी केलं, याचं एक ऑथेंटिकेशन किंवा याचं एक साईन कि सब जो अभी मर्सिडीज ले लिया तो भाई कुछ अचीव किया है लाइफ में, है ना. तर असं ते एक साइन क्रिएट करण्यासाठी की चलो अभी इतने टाइम से काम कर रहे हैं, पैसा भी कमा रहे हैं, खरंच पैसा कमवत आहे की नाही बाबा, की फक्त गप्पाच आहेत, खरंच एवढी आहे की नाही याची म्हणजे ताकद की हा गाडी घेऊ शकतो किंवा त्या गाडीला वापरू शकतो. तर ते एक सिग्निफिकन्स क्रिएट करण्यासाठी मग मी गाडीचं डिसिजन घेतलं 2023 मध्ये, जे की मी 2025 मध्ये घेणार होतो. म्हणजे मी लिहून ठेवलं होतं की 2025 मध्ये मी मर्सिडीज घेईल म्हणून. तर 2019 मध्ये मी पुन्हा एक गोल शीट बनवली होती, जशी 11 मध्ये बनवली होती तशी 19 मध्ये पुन्हा एक बनवली होती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मर्सिडीजचा फोटो होता. आणि त्याच्यामध्ये एक सेंटेन्स लिहिलं होतं मी त्याच्यावर, ते आजही आहे माझ्याकडे, फोटो आहे मोबाईलमध्येच, फोटो आहे त्याचा. त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की आय एम ड्रायव्हिंग दिस कार विथ माय वाईफ अँड डॉटर. जेव्हा की मला मुलगी काहीच नव्हतं तेव्हा, विथ माय डॉटर अँड वी आर एन्जॉईंग लाईफ असं लिहिलं होतं त्याच्यावर वाक्य. ते अजूनही आहे, त्या फोटोमध्ये क्लिअर दिसते ते. मला असं वाटतं की ते पुन्हा रिकव्हरी झाली त्या गोष्टीची, म्हणून ते गाडी लवकर आली. आणि मग मुलंही आले, आता मुलगा आहे, मुलगी आहे. सो नशिबावरती विश्वास आहे का? नशिबावरती विश्वास आहे, पण तेवढाच मला असं वाटते मेहनतीवरही विश्वास आहे. कारण फक्त नशिबाला दोष देऊन किंवा त्याच्या भरोश्यावर बसून चालणार नाही. हे मला नशीब तर 100% लागते, 100%. लक हे असलं पाहिजे, पण मला असं वाटते की काम पण केलं पाहिजे. कारण मी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं कि शायद अगर तुम्हारे नसीब में ऐसा लिखा हो कि मेहनत करोगे तब मिलेगा, तुम्ही मेहनतच करणार नाही तर कसं काय भेटेल तुम्हाला, कारण तुम्हाला नाही माहित काय लिहिलेलं आहे. पण एवढा 100% सांगू शकतो मी प्रत्येकाला किंवा माझ्याबद्दल कि जो भी उसने सोच के रखा है तुम्हारे बारे में वो अच्छा ही सोचा है. आज आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत किंवा होतात, कधी कधी आपल्याला असं वाटतं की यार ये गलत हुआ, ये मेरे साथ ही क्यों हो रहा है, हे चुकीचं झालं, नेहमी माझ्यासोबत असं काय होते. पण आजच्या 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुम्हाला रिअलाइज होईल की जे झालं होतं ते बरं झालं होतं. जेव्हा मी अकोला सोडून पुण्यात आलो तेव्हा मला फार फ्रस्ट्रेट झालो होतो मी पहिले 6 महिने. मला वाटलं यार किती मूर्ख आहे मी, 45,000ची सॅलरी सोडून मी इथं आलो, जे होतं नव्हतं ते सगळं मी इथं बर्बाद करून मी इथं आलो, आणि इथं मी 11,000 काम करत आहे. आणि अशा मुलांसोबत, अशा लोकांसोबत काम करत आहे यार की म्हणजे मी ज्यांचा बॉस बनू शकतो त्यांच्यासोबत मी ॲज अ वर्कर म्हणून काम करत आहे. कुठे आलो मी 6 महिने, फार भयंकर फ्रस्ट्रेशनमध्ये होतो मी की यार मी खूप मोठी मिस्टेक केली असं मला वाटायचं. पण आता जर कोणी मला विचारते की तुझं ते डिसिजन चांगलं होतं की चुकीचं होतं, आता मला वाटतं बाबा बरं झालं मी आलो इकडे, नाहीतर मी हे लाईफ कधीच पाहिली नसती. एवढी गाडी घेण्याचं माझ्यामध्ये ताकद कधीच आली नसती. मी माझं पुस्तक लिहिलं स्वतःचं, ते कधीच मला जमलं नसतं. आज माझे 2 पुस्तकं आहे. सो 2 पुस्तकं मी लिहू शकलो ॲट द एज ऑफ 35. हे कधीच झालं नसतं असं मला पुस्तक लिहिण्याचा काय विषय आहे? पुस्तक लिहायचं म्हणजे माझे एक गुरु आहेत, ज्यांचं मी एक वर्कशॉप अटेंड केलं होतं.
तर तिथं मला म्हणजे पुस्तक लिहायची खूप लोकांची इच्छा असते हे मला समजलं, की जवळजवळ 100 पैकी जर का 100 लोकांना तुम्ही विचारलं तर त्यातले 90 लोक म्हणतील की हो मला पुस्तक लिहायचं आहे. पण पुस्तक लिहिणं हे फार कठीण जर्नी आहे हे मला नंतर समजलं, ते जेव्हा मी त्याच्यात पडलो, की का बरं 100 पैकी 90 लोक म्हणतात पुस्तक लिहायचं आहे, पण त्यातले फक्त 2च का लिहू शकतात? कारण इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण आमचे एक गुरु आहेत, त्यांनी ते सोपं करून सांगितलं, की ते तुम्ही 30 दिवसात कसं करू शकता आणि त्याला कम्प्लीट कसं करू शकता आणि पुस्तकाला तुम्ही ॲज अ ब्रँड कसं वापरू शकता वगैरे वगैरे. तर त्यांच्या वर्कशॉप मी अटेंड केलं होतं 2019मध्ये आणि ते फ्री वर्कशॉप होतं. तर पुस्तकाची पण एक फारच वेगळी कहाणी आहे. पुस्तकसुद्धा माझ्यासाठी एक लाईफ चेंजिंग गोष्ट आहे. पुस्तकाचे पैसे भरायला सुद्धा माझ्याजवळ पैसे नव्हते. ते पुस्तक पब्लिश करायला पैसे लागतात. कोणाला माहीत नसेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, की पुस्तक जेव्हा तुम्ही पब्लिश करता तर पुस्तक पब्लिश करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 20,000 टू मॅक्सिमम 1,00,000 1,50,000 पर्यंतचा खर्च येतो. तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. पण तेवढा खर्च असतो पुस्तकाचा. हे लोकांना माहीत नसेल. लोकांना वाटतं की बस पुस्तक लिहिलं की ते फक्त प्रिंट करायचं असते. नाही, प्रिंट नसते करायचं. त्याला ॲमेझॉनवर टाकायचं असते, त्याचं तुम्हाला ईबुक बनवायचं असते, भरपूर गोष्टी आहेत त्याच्या मागं, त्याचं लेआउट असते, हे असते. तर ते मला माहीत नव्हतं. तर नंतर माहीत पडलं. तर त्या पुस्तकाचा खर्च मला गेला 80,000 रुपये खर्च सांगितला त्यांनी मला. मी म्हटलं 80,000? माझ्या खिशात तर 800 रुपये पण नव्हते तेव्हा. म्हटलं कसं होईल हे? पण मी तेव्हा अगेन ते जे मी सिक्युरिटी गार्डची गोष्ट सांगितली तुम्हाला थोड्या वेळ आधी, मी अगेन इथं तीच स्ट्रॅटजी वापरली. ते जे गुरु होते माझे, मी त्यांना म्हटलं की सर मेरे को किताब तो लिखना है सर, बस मेरे को एक छोटासा हेल्प कर दो. तो म्हणे काय? म्हटलं सर मी तुम्हाला हळूहळू पैसे देईल. मी तुम्हाला पूर्ण 80,000 रुपये देतो, पण मी तुम्हाला हळूहळू देईल. 8,000 10,000 करून देईल आणि ज्यावेळी माझे ते 80,000 संपतील त्यावेळेस माझं पुस्तक लॉन्च करा, काही प्रॉब्लेम नाही. 2 वर्ष लागू द्या तरी चालते. आणि फायनली तसंच झालं. आणि मला इथं सांगायला फार आवडेल की नंतर त्यांच्याच कंपनीमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून मी जॉईन झालो. त्यांच्यासोबत खूप दिवस कामही केलं मी आणि चांगलं आहे आता. जे अशी पुस्तकाची कहाणी आहे. तर मग दुसरे पुस्तक लिहिलं मी नंतर. पहिलं इंग्लिश लिहिलं, मग मी नंतर मराठी पुस्तक लिहिलं की करोडपती कसं व्हाल तुम्ही डिजिटल कोचिंगमध्ये. तर ते तेव्हा लिहिलं जेव्हा मी 1 करोड क्रॉस केले माझ्या डिजिटल कोचिंगमध्ये, तेव्हा मग मी ते लिहिलं. तर ते अजून पब्लिश व्हायचं आहे. ते पुढच्या महिन्यात वगैरे येईल. कॉलेजमध्ये असताना वेगळं स्वप्न पाहिलं असेल, ते काय होतं? नाही, वेगळं स्वप्न म्हणजे माझे घरमालक होते एक, ज्यांच्या तिथे आम्ही भाड्यानं राहायचो. त्यांचा मुलगा इंजिनियर होता. तो आजही आहे कॉन्टॅक्टमध्ये आणि खूप चांगला आहे. त्याने पण खूप सपोर्ट केला मला. संजय हिरळकर नावाचा खूप सपोर्ट केला त्यांनी मला. तर त्याच्याकडे नेहमी बघायचो मी. तो होता इंजिनियर. तर मला असं वाटायचं की यार आपण इंजिनियर बनू. कारण की असं वाटत होतं की यार क्या लाईफ आहे ना. त्याच्याकडे ते 9,000 सायकल यायची आधी, तुम्हाला माहीत असेल, रेंजरची ते 9,000 ती सायकल होती त्याच्याकडे. तसं वाटायचं इंजिनियर झालं तर ही सायकल भेटणार आपल्याला. त्याचं कॉलेज मोठं कॉलेज असते, त्याच्या मैत्रिणी वगैरे यायच्या घरी. तर ते वाटायचं अरे वा मस्त मैत्रिणी वगैरे असतात नाही का. तर इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं पहिले तर माझं. पण ते मोडलं गेलं लवकरच, कारण की 11वी सायन्स जेव्हा मी करू नाही शकलो व्यवस्थित तेव्हा संपून गेला ते स्वप्न. पण 11वीमध्ये मी एका ठिकाणी जॉबला होतो, जे हिंदुस्तान लिव्हरमध्ये मी कामाला होतो. वॉटर प्युरिफायर सेल करायचो आम्ही. तेव्हा लोकांच्या घरी जाऊन दरवाजे वाजवायचो आणि त्यांना म्हणायचो की हे वॉटर प्युरिफायर तर मग पाणी प्युरिफाय होईल वगैरे वगैरे. तेव्हा एक सर होते तिथं. तर त्यांना मी विचारलं होतं. मी नेहमी आहे ना अशा लोकांना पाहत आलो की यार ये क्या करता है, वो क्या करता है, त्याने काय केलं, मग याने काय केलं, आणि त्यांना बघून त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन मी ते करत राहिलो काम. मला असं वाटतं मी आजही तेच करतो, असं काही त्याच्यात हे नाही. मी माझ्यापेक्षा मोठ्या लोकांना बघतो आणि ते काय करतात एक्झॅक्टली त्यांच्या लाईफमध्ये ते मी कॉपी पेस्ट करायचं काम करतो. दॅट्स ऑल. मला सर्वांना इथं हेच सांगायचं आहे की तुम्ही जर का एखाद्या यशस्वी माणसाला कॉपी पेस्ट जरी केलं तरी तुम्ही खूप पुढे चालले जाल. तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही आहे. सो मी तेच केलं आतापर्यंत. तर मी तिथे एक सर होते, त्या सरांना विचारलं तुम्ही काय केलं, तर ते सर बोलले मी MBA आहे. म्हटलं बस अभि अपने को MBA करने का. तर मग मी त्यांना बघून मी MBA केलं. तर माझं स्वप्न हेच होतं की एखाद्या मोठ्या कंपनीत मी काहीतरी 4-5 लाख सॅलरी वर्ग काम बिम करेल, असं स्वप्न होतं तेव्हा कॉलेजमध्ये. पण नंतर ते कसं असतं की प्रॅक्टिकलसोबत 15,000ही मिळाले तर माणसाला तर बापरे खूप आहे बाबा, एवढे जॉब एवढे पैसे मिळत नाही बाहेर. तर स्वप्न काही वेगळे असतात.
पण प्रॅक्टिकल लाईफसोबत पुढे जाता जाता तुम्हाला त्या गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं की तुमच्या आवडीचं काम करणं त्यापेक्षा जे काम तुम्ही करत आहे ते काम जर का तुम्ही आवडीने केलं तर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. आणि एक इंग्रजीमध्ये खूप चांगली म्हण आहे की यू नेवर चूज युअर प्रोफेशन चूज यू. सो मला असं वाटतं की त्यांनी चूज केलं आहे मला आता ते कदाचित, कारण मी एवढ्या ठिकाणी फिरलो, जवळजवळ जर माझा बायोडाटा काढला तर 16-17 कंपन्यांमध्ये मी जॉब केला आहे, पण मी कुठंच टिकू शकलो नाही. परफॉर्मन्स नाही आला किंवा कुठं काही गोष्टी मला जमल्या नाही किंवा काही नाही. आणि फायनली मी येऊन इथं बसलो, एंटरप्रिन्युअर होऊन बसलो, मी उद्योजक होऊन बसलो एक. तर आता काय की तुम्ही खूप साऱ्या लोकांबरोबर काम करता, तुमचे खूप सारे स्टुडंट आहेत, तुम्ही लेखक आहात, व्यवसाय चालतो बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं, सगळं सेट आहे. असं जर आहे तर आत्ता काय नाही असं विचारलं तर काय असेल? आत्ता काय नाही आहे, आता तो विषय असं मला वाटतं की आता काही असं मला असं वाटत नाही आता की काही आता पाहिजे अजून, असं वाटत नाही आता. आधी वाटायचं ते जे दिलं देवाने खूप दिलंय का? हां, म्हणजे असं नाही पहिले असं वाटायचं की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. आता ते कमी झालं जरा, कारण काही स्टेजेस येतात लाईफमध्ये, स्टेज, आणि काही रिअलायझेशन होतात तुम्हाला एका लिमिट नंतर. ते रिअलायझेशन व्हायला लागलेले आहे मला, असं मला वाटते की जसं की ज्या लोकांना मी टी व्हीवर पाहायचो आधी, आज मी त्या लोकांना भेटतो, त्यांच्यासोबत राहतो. जसं की सुबोध भावे सर आहे, मुक्ता बर्वे मॅडम आहे, आता परवाच्या आमच्या प्रोग्राममध्ये तनाज इराणी मॅडम आल्या होत्या. सो बॉलिवूड ॲक्ट्रेस, मोठे मोठे हे जे लोक ज्यांना मी नेहमी आम्ही फक्त टी व्हीमध्ये बघायचं, किंवा अजूनही बरेचसे करोडो लाखो लोक त्यांना फक्त टी व्हीमध्ये बघतात, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. आज जे स्वप्न होतं आपलं त्या सिटीमध्ये आपण राहतो, आपण एका छोट्या गावामधून येऊन तिथं इतकं मोठं सगळं काही क्रिएट केलं. सो हां, नेहमीच असं वाटत असते की अजून पुढं जायचं आहे, अजून हे करायचं आहे, अजून कमवायचं आहे, किंवा अजून मोठं घर पाहिजे, किंवा अजून मोठी गाडी पाहिजे. हे तर सतत चालू राहणार आहे, हे बंद नाही होणार आहे कधीच, मुद्दा तो नाही आहे. पण जे इंटरनल लेवलला तुम्हाला जे एक सॅटिस्फॅक्शन पाहिजे असते, कदाचित मला असं वाटतं की ती लेवल आता आली असं नाही म्हणणार मी 100%, पण यायला लागलेली आहे थोडी थोडी. म्हणजे नहीं का कि कुछ अच्छा भी हुआ तो तुम्हें ज़्यादा खुशी नहीं होती, और कुछ बुरा भी हुआ तो तुम्हें ज़्यादा दुःख नहीं होता. तो वाला सिच्युएशनमध्ये आहे मी सध्या, असं मला वाटते. आणि मी लवकर आलो त्याच्यात, असं मला वाटते कधी कधी की लोक 40 नंतर, काही लोक 45 नंतर येतात त्यामध्ये, काही लोक येतच नाहीत. मी त्याच्यामध्ये फारच लवकर येऊन गेलो असं वाटते मला. तर मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. कॉलेजमध्ये पाहिजे स्वप्न काय, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं स्वप्न असं आहे. आता तुम्ही बोललेत की बऱ्यापैकी माणूस सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे, सॅटिस्फाय असणं गरजेचं आहे. आता काय स्वप्न पाहिलेलं आहे? आता काही स्वप्न असं विशेष नाही आहे, फक्त एवढंच पाहिलं की मला जास्तीत जास्त लोकांना कशी मदत करतील. मला एक गोष्ट समजली जी की फार इम्पॉर्टंट आहे. मला काय पाहिजे हा जोपर्यंत मी विचार करीन तोपर्यंत मला ते भेटणार नाही. मला हा विचार करावा लागेल की मी इतरांची कशी मदत करू शकतो, इतरांच्या लाईफमध्ये कशी व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो, तर ऑटोमॅटिकली माझे जे स्वप्न आहे ते पूर्ण होत जातील त्याच्या मागं. ही गोष्ट मला फार क्लिअर कट समजली आता या मागच्या काही वर्षामध्ये. तुम्ही जर म्हणाल की मला मर्सिडीज पाहिजे तर ते डिफिकल्ट आहे. तुम्ही म्हणाल की मला मोठं घर पाहिजे तर ते थोडं डिफिकल्ट आहे. पण तुम्ही म्हणाल की मला माझे स्टुडंट मला मर्सिडीजमध्ये दिसला पाहिजे, माझे स्टुडंटचं माझं घर झालं. आत्ता माझ्या परवाच्या दिवशी एका स्टुडंटनी घर घेतलं, फ्लॅट घेतला इथं पुण्यामध्ये. त्याने मला सांगितलं की सर मी फ्लॅट घेतला. सो जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काम करता किंवा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करता, ऑटोमॅटिकली दॅट एनर्जी वर्क फॉर यू. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या गोष्टी भेटत जातात, असं मला आता हे क्लिअर कट समजलेलं आहे. त्यामुळे आता माझा जास्त फोकस असते की त्यांना काय मिळेल, त्यांच्यासाठी काय करू शकतो, लोकांसाठी काय व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो आपण. तेच माझा फोकस आहे आता, की जास्तीत जास्त व्हॅल्यू कसं मी टाकेल तर जेणेकरून मला त्याचे रिटर्न मिळतील. ते म्हणतात ना की व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, जो देते हो वही लौट के आता है बार बार तुम्हारे पास. हे गोष्टीचं मला म्हणजे खूप याचं रिअलायझेशन मागच्या 3 वर्षापासून झालेलं आहे, पण आत्ता या मागच्या 1 वर्षात फार जास्त झालं की जितकं मी देईल त्याच्या 10 गुणा येईल माझ्याकडे वापस. सो आता मला फक्त देण्यावर फोकस करावा लागेल, बस, दॅट्स ऑल. बाकी सब होगा अपने आप. नक्कीच. लास्ट एक प्रश्न आहे. हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती येऊन माझ्याशी गप्पा मारून कसं वाटलंय? तुम्ही आतापर्यंत 5,500 लोकांना शिकवलंय, त्यापेक्षा जास्त स्टुडंट आहेत. येस येस.
आज कसं वाटलं? नाही, फार मस्त वाटलं. म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी पण काही गप्पा आपण केल्या. तेव्हाच कॅमेरा चालू ठेवायला पाहिजे होता. तेव्हा पण आपण गप्पा केल्या आणि पहिलीच भेट आहे ही आपली. सो असं वाटलं नाही मला मागच्या जे काय आपण तास दीड तास आपण सोबत आहे. सो आय नेवर आय फेल्ट की लाईक आपण पहिल्यांदा भेटत आहे. सो असं वाटलं की आपण आधीपासून ओळखतो आणि आधीपासून एकमेकांना माहिती आहे आपण. सो छान वाटलं मला. आणि बाकी भरपूर सारे इथं पण लोक येऊन गेले. मी त्यांचे पण काही लोकांचे मी इंटरव्ह्यू पाहिले यूट्यूबला. सो चांगलं काम चालू आहे तुमचं. मला असं वाटतं की अजूनही हे चांगले चांगले लोक या प्लॅटफॉर्मवर आले पाहिजे. आणि जे लोक या चॅनलला बघतात किंवा जे लोक याच्यामधून काहीतरी तुम्हाला शिकायलाच मिळत असेल, मी अशी आशा करतो. कारण की इथं दीपकच्या माध्यमातून बरेच चांगले चांगले लोक येतात की ज्यांनी काहीतरी अचीव केलं आहे लाईफमध्ये किंवा ज्यांनी काहीतरी स्ट्रगल केलेलं आहे. बघा, प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असते, पण आपण त्यांच्या स्ट्रगलमधून ॲटलिस्ट काहीतरी शिकू शकतो, काही इन्स्पिरेशन घेऊ शकतो. कधीतरी आपण थकलो असू, हताश झालो असू, आता आपल्याला असं वाटत असेल की आता काही नाही होणार लाईफमध्ये, तर कदाचित हे इंटरव्ह्यूज किंवा असे काही व्हिडिओज आपल्याला पुन्हा काम करण्यासाठी मदत करतात किंवा पुन्हा जागृत करतात ते करण्यासाठी. सो आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. आणि तुम्ही खूप चांगलं काम करत आहे. असंच करत राहा. भरपूर लोकांना इथं घेऊन या, म्हणजे अजून लोक इन्स्पायर होतील आणि काहीतरी त्यांना शिकायला मिळेल. तुम्हाला एक बोलताना एक शब्द उच्चारलात की मला असं वाटलं नाही की मी पहिलीच भेट आहे. याचं कारण असं आहे, मी सांगेल आज. तुमच्यासारखी खूप सारी चांगली लोक मला भेटत आली. मला प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला भेटलं. मला जास्त शिकवलं गेलं की पहिला जो व्यक्ती भेटतोय त्याला वाटलं नाही पाहिजे की पहिली भेट आहे जो व्यक्ती भेटतोय. आणि अजून एक मला सांगायला आवडेल सर, पुण्याच्या बाहेरची देखील खूप सारी लोक आहेत ज्यांनी चॅनलवरती आली. ती आजही जर कधी त्यांच्या कामानिमित्त पुण्यात आले तर मला फोन करतात. येस, नाही ते मला खूप छान वाटतं खरं तर. तुम्ही किती कम्फर्टेबल करता समोरच्याला, दॅट इज व्हॉट इज वी कॉल इट लाईक कम्युनिकेशन स्किल अँड ऑल. बाकीचे लोक म्हणतात की कम्युनिकेशन स्किल, बऱ्याच लोकांना वाटतं कम्युनिकेशन स्किल म्हणजे इंग्लिश बोलता आलं पाहिजे किंवा हाऊ यू आर मेकिंग देम कम्फर्टेबल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही जेवढं त्यांना कम्फर्टेबल करता समोरच्या व्यक्तीला, तेवढा तो अजून जास्त ओपन होते. कदाचित आज मी कितीतरी अशा गोष्टी सांगितल्या ज्या मी याच्या आधी कुठल्याच प्लॅटफॉर्मवर सांगितल्या नाही सांगितलं. कुठल्याच प्लॅटफॉर्मवर नाही सांगितलं. जे इंटरव्ह्यू झाले माझ्या याच्या आधी. सो तिथं मी काही गोष्टी शेअर नाही केल्या, त्या गोष्टी मी आज इथं शेअर केल्या. सो इट डिपेंड्स अपॉन युअर वाईब्स की तुमचा ऑरा कसा आहे, तुमच्या वाईब्स कशा आहेत, तशानुसार तो समोरचा माणूस ओपन होतो. कोणी पण असं राहते. तुम्ही देखील हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती आलात. तुमचा अमूल्य वेळ मला दिलात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एवढा चार्ज करताय, मला तुम्ही फ्रीमध्ये दिलात. त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप आभार.